नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रेरिश किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की आता गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे, तर आपण सर्व घरी मोदक बनवणारच आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक सोपी आणि पौष्टिक मोदकची रेसिपी। ही मोदकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तसंच आम्ही उकडीचे मोदक, रवा मोदक, मावा मोदक ह्या मोदकच्या रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहेत। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। चला तर आता सुरू करूयात मोदक बनवण्यासाठी। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्यांसोबतच 2 टेबलस्पून साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे। शेंगदाणे आणि साखर बारीक झालेली आहे, तर ही शेंगदाणे आणि साखरची पावडर सध्या आपण बाजूला ठेवूयात आणि पुढच्या प्रोसेसकडे वळूयात। पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स बारीक करून घ्यायचे आहेत। तर ड्रायफ्रुट्समध्ये आपण घेणार आहोत काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका। सर्व ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये टाकून मिक्सरमध्ये एकदा चांगलं फिरवून घेऊयात। ड्रायफ्रुट्सची आपल्याला बारीक पावडर न करता थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आपले ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक करून झालेले आहेत, तर तुम्ही बघू शकता की आपण ड्रायफ्रुट्सना जाडसर बारीक केलेलं आहे। हे मिश्रणसुद्धा आता बाजूला ठेवूयात। आता आपल्याला 1 कप खारीक घ्यायचे आहेत। खारीकच्या आधी आपल्याला बी काढून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी चाकूच्या मदतीने कापून त्यातून आपण बी काढून घेऊ शकतो। ही प्रोसेस जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही खारीकवर दगड मारून सुद्धा बी वेगळं करून घेऊ शकता। सर्व खारीकचे बी निघालेले आहेत, तर आता आपण खारीक एका कपमध्ये काढून घेऊयात। आता त्यानंतर एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून त्यात खारीकला 2 ते 3 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। याने खारीक थोडेसे सॉफ्ट होतात आणि खारीक खाताना जास्त चावावे नाही लागत। चला आता आपले खारीक 2 ते 3 मिनिटं फ्राय करून झालेले आहेत, तर कढाईमधून काढून घेऊयात आणि खारीकला थंड होऊन देऊयात। खारीक थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून खारीकला बारीक करून घेऊयात। आता आपले खारीक सुद्धा बारीक करून झालेले आहेत, तर बारीक केलेले खारीक बाजूला ठेवूयात आणि एक लास्ट खजूरची प्रिपरेशन करून घेऊयात। 1 कप खजूर घ्यायचे आहेत आणि खजूरचे सुद्धा आपल्याला बी वेगळे करून घ्यायचे आहेत। त्यासाठी तुम्ही पाहिजे तर एका चाकूच्या मदतीने खजूरमध्ये कट मारून खजूरमधून बी वेगळी करू शकता, किंवा खजूर सॉफ्ट असतील तर खजूर आपल्या बोटांनी सुद्धा दाबून त्यांची बी वेगळी करता येते। आता सर्व खजूरच्या बी निघालेल्या आहेत, तर खजूरला एका कपमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर सेम खारीकसारखंच एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून त्यात खजूर टाकून 2 ते 3 मिनिटं खजूरला फ्राय करून घ्यायचं आहे। खजूर हे आपल्या मोदकमध्ये बाइंडिंगचं काम करणार आहेत, त्यानेच आपले मोदक शेप नीट होल्ड करतील। खजूर आता 2 ते 3 मिनिटं फ्राय करून झालेले आहेत, तर खजूर एका कपमध्ये काढून थंड करून घेऊयात। खजूर थंड झाल्यानंतर खजूरला एका मिक्सरमध्ये टाकून मिक्स करायचं आहे। खजूर आपल्याला जाडसर पेस्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। खजूर सुद्धा आपला आता मिक्स करून जाडसर पेस्ट सारखे तयार झालेले आहे। तर चला आता आपले मोदकसाठी सर्व इन्ग्रेडियंट्स तयार आहेत, तर आता मोदक बनवायला सुरू करूयात। तर सर्वात आधी आपण टाकूयात मोदकना बाइंडिंगसाठी लागणारी खजूरची पेस्ट। त्यानंतर टाकूयात ड्रायफ्रूट जे आपण बारीक करून घेतलेले आहेत, त्यासोबतच बारीक केलेले खारीक, शेंगदाणा आणि साखर बारीक केलेली। आता सर्व इन्ग्रेडियंट्सना मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। इन्ग्रेडियंट्स मिक्स होत आहेत तोपर्यंत जर तुम्हाला ही हेल्दी मोदकची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच आपल्या रेरिश किचन या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल किंवा अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोरया कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा। त्यासोबतच ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। चला तर आता पुढे आपल्या रेसिपीकडे वळूयात। मित्रांनो, जर आपले इन्ग्रेडियंट्स आपल्याला सुखे वाटत असतील तर आपण त्यामध्ये तूप टाकून मिक्स करून घेणार आहोत। चला तर आता सर्व इन्ग्रेडियंट्स एकजीव झालेले आहेत, तर आता मोदक बनवायला सुरू करूयात। मोदकचा साचा घेऊन त्याच्या आतल्या साईडला तूप लावून घेऊयात, त्याने मोदक साच्यामधून लगेच निघून येतील। साच्याला तूप लावून झाल्यानंतर साचा बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या साईडने थोडंसं मिश्रण आपण साच्याच्या आतमध्ये टाकायचं आहे। थोडंसं मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण चांगलं सेट करून घ्यायचं आहे, त्याने मोदकच्या वरचा शेंडा नीट बनतो।
आता अजून मिश्रण टाकून पूर्ण साच्यामध्ये मिश्रण सेट करून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी मिश्रण सेट झाल्यानंतर मोदकच्या खालच्या बाजूने हलक्या हाताने दाबून आपण समान आकार दिला की आपले मोदक तयार आहेत. तुम्ही बघू शकता की किती छान शेप आलेला आहे मोदकला आणि खूप चविष्ट सुद्धा दिसत आहेत. चला मग असंच आता बाकीच्या सर्व मिश्रणाचे मोदक बनवून घेऊयात. तर मित्रांनो, कशी वाटली ही हेल्दी मोदकची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या रेरेश किचन या चॅनलमध्ये नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. ही रेसिपी आपल्या मित्र मैत्रिणी फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.